आता 4 ॲसेट क्लास असतात. 4 ॲसेट क्लास पैकी हा मॅक्सिमम लोक पहिले टायमाला 15-20 वर्ष अगोदर मॅक्सिमम लोक एफ डी करायचे. म्हणजे आज 80% पैसा आपला जातो एफ डी, इन्शुरन्स, गोल्ड, रिअल इस्टेटमध्ये जातो आणि बाकीचा जो 15% पैसा आहे तो PPF या इन्शुरन्समध्ये जातो. रॅली लोक 2 ते 3% लोक MF मनी या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. शेअर मार्केट हा एक ॲसेट क्लास आहे. लोकांना फक्त 3च ॲसेट क्लास माहिती, एक गोल्ड, रिअल इस्टेट आणि एफ डी. आता एफ डीचे पण लोक MF मनी स्विच होत आहे आणि शेअर मार्केट मनी पण मी यायला लागले आजकाल. मागच्या 2 वर्षात शेअर मार्केट मनी लोक दिसते बिकॉज ऑफ यूट्यूब, इंस्टाग्राम आणि टेलिव्हिजन्स आणि एक लॉकडाऊन होतं त्याच्या कारण लोक सेकंड सोर्स ऑफ इन्कम करता आलेले आणि एक चांगली गुंतवणूक. तर एफ डी 1992 एफ डीचे व्याजदर 12% होतं. 2012 ला 9%, 2020 ला व्याजदर 5.5%. आता वी आर मुव्हिंग फ्रॉम डेव्हलपिंग कंट्री टू डेव्हलप कंट्री. डेव्हलप कंट्री मध्ये व्याजदर फार कमी. US मध्ये तुम्ही एफ डी केली 0.5% रेट ऑफ इंटरेस्ट. जापान मध्ये 0 रेट ऑफ इंटरेस्ट आहे. तुम्हाला मेंटेनन्सचे चार्जेस द्यावे लागतात. We rank top 20 in the world for the highest paying rate of interest. जसे जशी आपली इकॉनॉमी वाढणार आहे तसं आपला व्याजदर कमी कमी होत राहणार. येणाऱ्या 10 वर्षात आपला व्याजदर भारतामध्ये 2.5% राहणार. नो डाऊट. एव्हरी 10 इयर्स 2.5 ते 3% व्याजदर कमी होते. ॲक्युरेटली आजच्या 10 वर्ष अगोदर तुम्हाला 9% रेट ऑफ इंटरेस्ट भेटायचा, आज 5.5%. येणाऱ्या पिरियडमध्ये व्याजदर किती होणार आहे? 2027 ला 3.5% आणि 3% 2030. पण महागाई तर ही 8% ग्रो होती. किती? महागाई तर 8% ग्रो होती बाय स्टँडर्ड. आणि आपली लाईफस्टाईल पण वाढायला लागली. अँड्रॉइड मोबाईल्स, VR टाईप पिक्चर्स, Amazon, फ्लिपकार्ट, ऑनलाईन शॉपिंग हे आता हे वाढते. तर सेव्हिंगवर आपला एक्सपेन्सेसवर भर जास्ती होते. आज आपला घर खर्च फॉर एक्झाम्पल 20,000 रुपये, तो 2030 ला तो 40,000 रुपये, तो 65 ते 60,000च्या मध्ये. तर आपल्याला 8% महागाई होती वाढती, तर आपल्याला रिटर्न्स पाहिजे 15 ते 16%. 15 ते 16% रिटर्न देणारा प्रोडक्ट आहे MF आणि स्टॉक मार्केट. जिथं तुम्ही महागाईला बीट करून तुमचे फायनान्शियल गोल अचीव करू शकता. आज व्याजदर 5.5% येणाऱ्या रेटमध्ये व्याजदर अजून एक 50 पैसे नाही वाढणार आहे बिकॉज ऑफ रेपो रेट. आता RBI वाढवते, हे 1 वर्ष चालू राहील. 2023 नंतर ऑफिस व्याजदर कमी कमी होत राहणार आणि ते व्याजदर तुमचे 2.5% पर्यंत येतात. नंबर 2 गोल्ड हा एक दुसरा ॲसेट क्लास. लोक सेव्हिंग झाल्यानंतर मॅक्स लोक बँकेत FD करता, RD करता, इन्शुरन्स पे करता किंवा सोनं घेता. सोन्याचा दर 2008 ला 8,500 होता, 2013 ला 32,000 होता. हे 5 वर्ष सोनं वाढलं. 2013 ते 2019 रेट बॉन्ड राहील आणि 2019 नंतर सोनं जे आपलं 30,000 होतं 56,000 पर्यंत गेलं 2020 ऑगस्ट. सोनं का वाढतं आणि कधी वाढतं? तेव्हा वॉर टाईप सिच्युएशन होती. वॉर टाईप सिच्युएशन, रिसेशन, जागतिक मंदी, महागाई दर वाढतो, या ग्लोबल अनसर्टिनिटी होती तेव्हा सोनं वाढतं. 2008 ला सगळ्यात मोठी जागतिक मंदी झाली. 1930 नंतर 2010 ला युरोझोन क्रायसिस झाले. 11, 12, 13 ला तुमचे महागाई दरचा 11-10% वर होता. याच्यामुळे सोनं 8.5 ते 32 पर्यंत. 2013 ते 19 गोल्ड एका रेंज मध्ये राहील. त्याचं कारण होतं ना महागाई वाढली, ना अनसर्टिनिटी झाली, ना वॉर झाला. 2019 अँड नंतर सोन्याचं वाढलं बिकॉज ऑफ ट्रेड वॉर आणि ग्लोबल अनसर्टिनिटी, कोविड. कोविडच्या मुळे जे जागतिक लॉकडाऊन झालं त्याच्यामुळे सोनं 56,000 पर्यंत गेलं. त्याच्यानंतर जशी मार्केटमध्ये रिकव्हरी आली ग्लोबल मार्केटमध्ये तर ते 43 पर्यंत. आता वापस रशिया युक्रेनच्या मॅटरमध्ये 56 पर्यंत गेलं मार्च पर्यंत, आता 50 पर्यंत आले. तर ही अनसर्टिनिटी सोनं वाढतं तेव्हा वॉर टाईप सिच्युएशन होती.
जागतिक मंदी किंवा मग ग्लोबल क्रायसिस हा एक दुसरा ॲसेट क्लास आहे. येणाऱ्या डेटमध्ये तुम्हाला 8-10 वर्षाच्या हिशोबाने तुम्हाला FD पेक्षा चांगले रिटर्न गोल्ड मनी 7-8%, पण FD तुम्हाला डिक्रीजिंग रेट ऑफ रिटर्न देणार आहे. आणि गोल्ड हा सेफियर ॲसेट क्लास मानले गेले. अनसर्टिनिटी तेव्हा होती तेव्हा हे जे वेल्थ मॅनेजर्स असतात किंवा जे रिझर्व्ह बँकर्स असतात हे गोल्ड परचेस करतात अनसर्टिनिटी. तिसरं असतं आपलं रिअल इस्टेट. रिअल इस्टेट मध्ये फार गुंतवणूक लोक करतात गुंतवणूक करण्याकरता, पण रिअल इस्टेट आता सामान्य लोकांचं काम नाही राहिलेलं आहे. स्मॉल क्लास टू मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास टू हायर सोसायटी गुंतवणूक करण्याकरता रिअल इस्टेट हा तिसरा ॲसेट क्लास आहे. 2007 ते 2012 रिअल इस्टेट चांगला बूम मनी गेला. त्याचं कारण होतं 2008 ला जागतिक मंदी आली, मार्केट पडलं आणि 6वं वेतन लागू झालं. त्याच्यानंतर शेतकरीची कर्जमाफी झाली आणि रिअल इस्टेटचे प्राइसेस वाढले. 2012 पर्यंत सॅच्युरेट झाले. आता काय इफेक्ट काय झालेला, पहिले 70% ब्लॅक चालायचं, 30% व्हाईट चालायचं, आता रिव्हर्स आहे. आज ॲटलिस्ट तुम्हाला 0 to 20% हा ब्लॅक, 80% तुम्हाला व्हाईट अमाऊंट द्यावी लागते रिअल इस्टेट परचेस करायला. आणि दुसरं गोष्ट आता रेरा ॲक्ट आला, GST आली, त्याचा इफेक्ट पडला आणि रेट सॅच्युरेट झालेले. जसं कोल्हापूर, औरंगाबादला किंवा नाशिक साईडला तुम्हाला 1 BHK 2 BHK परचेस करायचं एक कॉस्ट टू 60 lakhs to 1.2 CR आणि मुंबई पुण्याला 1.2 CR to 2 crore. आणि याची रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय आहे? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 10 ते 12% आहे. हे पण मेट्रो सिटीज, कोल्हापूर सारख्या, औरंगाबाद सारख्या सिटीमध्ये 8 ते 10% रिटर्न्स. पैसा डबल तुमचा 8-8.5 वर्षांनी बनणार. चौथा ॲसेट क्लास आहे जे लोकांना आता माहित पडतं, शेअर मार्केट. पहिले मी लोकांना विचारतो 4 ॲसेट क्लास काय, तर लोक पहिले म्हणायचे FD एक, सेव्हिंग झाल्यानंतर मी FD करतो, RD करतो, गोल्ड मनी इन्व्हेस्टमेंट करतो, रिअल इस्टेट मनी इन्व्हेस्टमेंट करतो. आणि चौथा ॲसेट क्लास लोक म्हणायचे आम्ही इन्शुरन्स मध्ये पैसे करतो. LIC, जीवन के साथी जीवन के बाद. LIC हा एक इन्शुरन्स कव्हर, इट्स अ प्युअर रिस्क कव्हर, ही गुंतवणूक नाहीये. LIC मध्ये तुमचे पैसे डबल 25 वर्षानंतर बनतात. 5 ते 5.5% बोनस देते. तर इन्शुरन्स हा प्युअर इन्व्हेस्टमेंट प्लॅन नाही, इट्स अ प्युअर रिस्क कव्हर. शेअर मार्केट तेव्हा मी लोकांना विचारायचो हा ॲसेट क्लास आहे का, तो लोक म्हणायचे आजचे 8-10 वर्षाअगोदर सट्टा आहे. म्युच्युअल फंड काय, तो लोक म्हणायचे शेअर मार्केटचा लहान भाऊ. लोक आजच्या ॲक्युरेटली 12-13ला तेव्हा मी ऑल ओव्हर महाराष्ट्र, इंदोर, गुजरातला सेमिनार द्यायचो. गुजरातची मेंटॅलिटी अलग होती, पण महाराष्ट्राची मेंटॅलिटी सट्टाच होती. 2008 ला सगळ्यात जास्ती मार्केट पडलं, हर्षद मेहतापेक्षा जास्त 62% माझ्याकडे. तो लोकांना नाहीच नेगेटिव्हिटी. आणि लॉकडाऊन नंतर असं झालं, जे लोक नेगेटिव्ह म्हणायचे ते सगळ्यात जास्ती पॉझिटिव्ह. आणि युट्यूबमुळे लोकांना इतका अवेअरनेस झाला. 1996 पासून तर 2019 पर्यंत CDSL चे मात्र फक्त 2 कोटी अकाउंट, लॉकडाऊन नंतर 5 कोटी अकाउंट, 3 कोटी अकाउंट. जितके 23 वर्षात भारतामध्ये लोकांनी आले तितके या मागे 18 महिन्यात लॉकडाऊन होते. आणि 18 महिन्यात आले याचं कारण सगळ्यात जास्ती हाऊसवाईफ आणि युथ लोक होते 70%. तर आता इथून पुढे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड चांगले रिटर्न याच्यामध्ये येणार बिकॉज ऑफ रिटेल पार्टिसिपेट. पहिले ब्रिटिश लोक लुटायचे, आता गोरे लोक लुटायचे. फॉरेन इन्स्टिट्यूशन्स, त्या लोकांना माहिती आपल्या इंडियाचं मार्केट किती स्ट्रॉंग आहे, पण आपल्याला माहिती नाही आपलं मार्केट किती स्ट्रॉंग. आता हे बँक विका लागली, हे डिमेट अकाउंट, म्युच्युअल फंड, आणि युट्यूबला माहिती पडलं हे शेअर मार्केट खरंच गुंतवणूक करता आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, फायनान्शियल प्लॅनिंग करायची असेल तर आपण म्युच्युअल फंड येऊ शकतो. त्याला नॉलेज, त्या व्यक्तीला नॉलेज नाहीये आणि त्याची रिस्क लो टू मीडियम आहे, ते लोक म्युच्युअल फंड येऊ शकतात.
आणि विकत कोण आहे आजच्या डेटला? बँक्स. आज मॅनेजरची एंट्री राईट टाइमला पण एक्झिट नाही. आज मॅनेजरला सगळ्यात जास्त इन्शुरन्स, डिमेट अकाउंट, म्युच्युअल फंड विकायला 9, 8:30 पर्यंत त्यांना टार्गेट दिलेलं असतं. HDFC, ICICI, मी स्वतः बँकेचा कॉर्पोरेट ट्रेनर राहिलेलो आहे. ICICI बँक, येस बँक, एनजेड प्रुडन्स. तर मी मॅक्सिमम सिटीज मध्ये कॉर्पोरेट ट्रेनिंग दिलेली आहे, लाईक गोवा, इंदोर, गुजरात, महाराष्ट्र. शेअर मार्केटचे रिटर्न पाहिले तुम्ही, ॲव्हरेज रिटर्न 1979 till now 2022 17.2% रिटर्न आहे. पहिले पण मी एव्हरग्रीन होता. मागच्या 1.5 वर्षात लोक जास्ती आले, तेव्हा पण मी एव्हरग्रीन. याच्यानंतर अजून एव्हरग्रीन आला बिकॉज ऑफ रिटेल. US मध्ये 64% लोक गुंतवणूक करतात शेअर मार्केट. US चं पॉप्युलेशन 36 कोटी. भारतामध्ये फक्त 4.5% लोक गुंतवणूक करतात. भारताचं पॉप्युलेशन 140 कोटी आणि भारताचं युथच पॉप्युलेशन 60 कोटी. तर विचार करा, आपल्याकडे 60 कोटी युथ आहे, 65 कोटी मिडल क्लास आहे, 94 कोटी अँड्रॉइड मोबाईल आहे. हा मागच्या 2 वर्षात ते मार्केट वर चाललं, डबल गेलं आणि रिटेल दिसते आहे. हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर बाकी. बिकॉज कशामुळं? बिकॉज आता रिटेल दिसते आहे. रिटेलचा एक अंदाज आहे 35 ते 40% लोक मार्केटमध्ये 2030-29 पर्यंत भारतामध्ये. जे 23 वर्ष जितके लोक आले त्याच्या 2.5 पट लोक मागच्या 18 महिने. आणि आता लॉकडाऊन मध्ये आले, पण काही लोकांची सॅलरी 50% होती, काही लोकांची सॅलरी नव्हती. त्याच्यात मॅक्सिमम 70% अकाउंट ज्यांचे 20,000, 50,000, लाख, 1 लाख. आता कुठतरी इकॉनॉमी रिवायवल आहे, तर याच्यामुळे मॅक्सिमम लोक भारतामध्ये येतात. म्युच्युअल फंडचे ॲव्हरेज रिटर्न आतापर्यंत 15% 1991 पासून तर ते 2022 पर्यंत. मार्केट का वाढलं? मार्केटनं मागच्या 2 वर्षात चांगले रिटर्न्स दिलेले, पण मार्केट का वाढणार आहे? सगळ्यात पहिले आपल्याकडे स्टेबल गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंटचं काम आहे क्लिअरन्स पास करणं. 1984 नंतर फर्स्ट टाइम स्टेबल गव्हर्नमेंट आली, दॅट इज भारतीय जनता पार्टी, फुल मॅन्डेट ना. त्याच्यानंतर अजून फुल मॅन्डेट ना 2019 ला आली. 2024 ला पण मी रिपीटेड राहणार आहे, नो डाऊट. आणि सेम गव्हर्नमेंट आल्यानंतर फास्ट काम. गव्हर्नमेंट चेंज झाली तर 2 वर्ष समजायला लागते. 3रं वर्षापासून काम चालू करतो, 4थ्या वर्षापासून मग फिल्डिंग लावण्याचं काम चालू. 1च वर्ष. त्याच्यानंतर मग प्रत्येक गव्हर्नमेंटचे आपले आपले रूल्स असतील, पैसे घेण देण्याचं. त्याच्यानंतर कनेक्टर तुटून जातं. ही गव्हर्नमेंट जे 20 वर्ष जितके रिटर्न आले ना मार्केटमध्ये, तितकेच रिटर्न येणाऱ्या 10 ते 12 वर्षात. त्याचं कारण हे, आज भारतामध्ये 24 इन्शुरन्स कंपनी, 24 इन्शुरन्स कंपनीचा 100 रुपये टॉप प्रीमियम कलेक्ट करतात, ज्याच्यातले 30 ते 40% प्रीमियम मार्केटमध्ये. आज LICचा मार्केटमध्ये 48 लाख कोटी रुपये पैसा, 48 लाख कोटी रुपये पैसा आहे. बिकॉज इन्शुरन्स जेव्हा तुम्ही काढता 15, 20, 25 वर्षानंतर तुम्हाला पैसे मिळतात. मध्ये नाही काढू शकत. मध्ये फक्त सिलेंडर व्हॅल्यू मिळतो. भरलेले हप्ते तुम्हाला 30% डिडक्ट करून भेटले जातात. आज पेन्शन पण झालं, न्यू पेन्शन स्कीम चालू केली. न्यू पेन्शन स्कीमचा 15% पैसा मार्केटमध्ये. आज पहिले लोक SIP करत नव्हते, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आज सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा 12,500 कोटी रुपये पर मंथ देतो आणि रिटेल वाढले. तर बाय डिफॉल्ट मार्केटमध्ये 4.5 लाख कोटी येणार आहे. नंबर 2, भारतामध्ये सगळ्यात प्लस पॉइंट आहे, आता रेट ऑफ इंटरेस्ट कमी कमी होत चालले. रेट ऑफ इंटरेस्ट जसे जसे कमी होते तसं तसं आपला कन्झम्पशन वाढतं. जितके 2008 ला जितके वार्षिक 4 व्हीलर 2 व्हीलर जायचे, आज 15 दिवसात, महिनाभरात जातात. बिकॉज ऑफ इझी फायनान्स अवेलेबिलिटी. आज 85% मोबाईल 0 फायनान्स आहे. एखादा मोबाईल घ्यायचा असेल 15,000चा, मित्रासोबत गेला, नाही रे बाबा एकदाच होतो, 30-35,000. 8 महिने हप्ते भरतो, पण तो इन्व्हेस्टमेंट नाही करत. इन्व्हेस्टमेंट पाहिजे तर डेली म्हणतो.
म्हणजे एखादा हप्ता त्याला भरायचा असेल, घ्यायचं म्हणजे घ्यायचं, लॅपटॉप घ्यायचा, त्याला आज बुलेट घ्यायची किंवा मग गाडी घ्यायची, तो इझी फायनान्स एबिलिटी कोणी घेणार. आयशिया मोटर जी बुलेट मॅन्युफॅक्चरिंग करते, तिचा शेअर 2003 ला 23 रुपये. त्या टायमाला बुलेटची किंमत 60,000. आयशिया मोटर्स 2015 पासून जिथं एक शोरूम राहायचे तिथं 4 शोरूम आणि गाडी 1 ते 2 महिना बुकिंग करायची. 2018 ला आयशिया मोटरचा हायर आलेला आहे 37,800. म्हणजे काय व्हॅल्युएशन्स केली आता तुम्ही विचार. हा कशामुळे गेली ती व्हॅल्युएशन? बिकॉज ऑफ बुलेट. पहिले 5.6 फीटचा पण मी हाईट राहायचा तो चालू शकतो, बिकॉज वेट हेवी राहायचं. आज 5 फीटचाही राहायला तो गाडी चालू शकतो सेल्फ स्टार्ट. आणि त्याच्यात व्हरायटीज आली आणि मॅक्सिमम टाटा मोटर नंतर आयशियाचे बसेस मार्केट. आयशियाचे ट्रक नंबर 2 ला आहे टाटा मोटर. याच्यावर 23 रुपयाचा शेअर डिमांड मग किती गेला? 37,800. आता स्प्लिट झाला. पहिले 10 रुपये फेस व्हॅल्यू होती, आज तो तुम्हाला 2-2.5 दिसतोय. तो स्प्लिट झाला, त्याची फेस व्हॅल्यू 2 रुपये. सेम वे आज तुम्ही 85% अँड्रॉइड मोबाईलवर घेता. झिरो फायनान्स, बजाज फायनान्स, इलेक्ट्रॉनिक आयटम. मोबाईल नाही झाला तर मग घरी डिमांड येते, एलईडी टीव्ही पाहिजे, एसी पाहिजे. ते घेतलं नाही तर तिथून फोन येतो, तुम्ही आमचे प्रिय ग्राहक आहे, क्रेडिट कार्ड घ्या. त्याच्यानंतर मग तुम्हाला काय अनसर्टिनिटी झाली, तुम्ही पर्सनल लोन घ्या. एकदा बजाज फायनान्सचे कस्टमर झाले ते परमनंट कस्टमर. बजाज फायनान्स आम्हाला काय करते, कॉल करते, सर तुम्ही एफडी विका, 7% रेट ऑफ इंटरेस्ट. बिकॉज बँकेत किती 5.5%. मेट्रो सिटी मध्ये काय करता, बँकेत एफडी नाही करत, ते कॉर्पोरेट एफडी करतात. बजाज म्हणी, महिंद्रा म्हणी, टाटास म्हणी, जिथं 7-7.5% रेट ऑफ इंटरेस्ट. मग हे लोक आम्ही 7% रेट ऑफ इंटरेस्ट ना एफडी विकणार. आणि बजाज फायनान्स वाले काय करतात, तुम्हाला झिरो फायनान्स ना अँड्रॉइड मोबाईल देतात. नंतर एकदा क्रेडिट कार्ड लोन घेतलं, क्रेडिट कार्डचे पैसे जेव्हा तुम्ही भरत नाही तेव्हा तुम्हाला 4% व्याज लागतं पर मंथ. 42% व्याज आणि 2% प्रोसेसिंग फीस. पर्सनल लोन घेतलं तुम्ही 1.5 लाखाचं, 1,28,000 रुपये अमाऊंट क्रेडिट होती आणि अमाऊंट डबल होती 3 वर्ष. म्हणजे काय करायचं, माझ्या लोकांकडून 50 पैसे व्याज द्यायचे डिपॉझिटच्या, आणि इकडे कोणी क्रेडिट कार्ड किंवा लोन घेतलं त्याला 2 ते 4% महिना द्यायचा. म्हणजे इथून 0.5% रेट ऑफ इंटरेस्ट, इकडं 2 ते 3%. याच्यावर बजाज फायनान्सचा शेअर 2008 ला 100 रुपये होता बजाज फायनान्स. 2018 ला बजाज फायनान्स गेला 18,600. म्हणजे 1 लाख रुपयाची किंमत आजच्या डेटला स्प्लिट होऊन बोनस होऊन डिव्हिडंड पे होऊन 4.5 1 लाख रुपयाची व्हॅल्यू 13 वर्ष. हे कशामुळे झालं? बिकॉज ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट कमी. पहिले तुम्हाला हाऊसिंग लोन घ्यायचं असेल तर बँकेसोबत सेटिंग करावं लागायची 13-14 वर्षावर. ते पण 14-15% रेट ऑफ इंटरेस्ट. आज तुम्ही एक फाईल दिली, तुम्हाला अनेक लोकांचे फोन येते, रेट ऑफ इंटरेस्ट 7% आहे, ज्याच्यात प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी. आज 4 व्हीलर घ्यायला गेले तर ऑल्टो विल्टो घेतली, एकदाच गाडी 8-10 लाखाची घेऊ, हप्ते होते 7 वर्षाचे. म्हणजे काय झालं, इझी एबिलिटी ऑफ फायनान्स मुळे काय होतं, कन्झम्पशन होतं आणि सेल्स होतं. नंबर 3, मार्केट का वाढणार आहे, 60 कोटी यूथ, 55 कोटी मिडल क्लास आणि 80 कोटी आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल. अँड्रॉइड मोबाईल थ्रू अकाउंट ओपन झाले ना. 0 ला अकाउंट होते, अकाउंट ओपन केले, पैसे नव्हते ती बात वेगळी, तसे पैसे आले, लोकांनी पैसे गुंतवणूक केले. पण आज 70% अकाउंट ये. आणि आज जिओ मुळे काय झालं, नेट फ्री ऑफ कॉस्ट. पहिले 1 GB डाटा आम्ही ओपन करायचो, सिंगल डेला खतम व्हायचा. आज तो बंदच नाही करत. पहिले 750 ला आम्ही कार्ड घ्यायचो, आयडियाचं 550चं 2 GB कार्ड मारायचो. तर मेन काय, ड्यू टू द अँड्रॉइड मोबाईल आज स्वस्त तुम्हाला भेटते. चौथी गोष्ट जीएसटी कलेक्शन. ऑगस्ट 2000 पासून आतापर्यंत जीएसटीचं कलेक्शन आपलं टार्गेट आहे 1 लाख कोटीचं. पण 1 लाख कोटी ऍक्सेस करून आपलं जीएसटीचं टार्गेट
क्रॉस करून 8,000 कोटी, 4,000 कोटी, 23,000 कोटी, 60,000 कोटी एक्स्ट्रा येतं. तर पहिले आपण काय करतो, वर्ल्ड बँकेतून लोन घ्यायचे, डेफिसिट आज रिझर्व्ह आपल्या. तर याच्यामुळे आपला जीएसटीचं कलेक्शन 1 लाख कोटीचं आहे. रिझनली 1.66 लाख करोडचं कलेक्शन राहिले. तर इंडियाचा ट्रॅक रेकॉर्ड आता चांगला आहे इन टर्म्स ऑफ कलेक्शन. पहिले काय व्हायचं, डायरेक्ट टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करायचं, इनडायरेक्ट स्टेट गव्हर्नमेंट. तर आपले रूल राहायचे. आता वन नेशन वन टॅक्स जीएसटी, आम्हाला काही डोकं नाही लावायचं, आम्हाला कलेक्शन पाहिजे. तुम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे ना, कलेक्शन. मग तुम्ही पाहताय आज इन्फ्रास्ट्रक्चरला नितीन गडकरी साहेब काय काम करतात, असे वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर. IRCTC जी रेल्वे तुम्ही पाहिलं दिल्लीला, आज 5 स्टार 3 स्टार हॉटेलचं त्यांनी तसं बनवलेलं दिल्ली. तर सेम वे कलेक्शनवर आपल्या देशनी खर्च आज रोडवेज, हायवेज, रेल्वे प्लस ट्रान्सपोर्टेशन. आज मॅक्सिमम फॅमिली न्यूट्रल व्हायला लागल्या. न्यूट्रल फॅमिलीमुळे काय होतं, व्यक्ती लवकर सेव्हिंग करते, फायनान्शियल प्लॅनिंग करते. तर न्यूट्रल फॅमिलीमुळे काय व्हायला लागलं, सेव्हिंग्स व्हायला लागल्या. आणि ते सेव्हिंग्समुळे आज आपला रेट वाढतोय. आज भारताचं पॉप्युलेशन 140 कोटी. इंडिया इज लँड ऑफ कन्झम्पशन बिकॉज जितके आयफोन, जितके लक्झरियस गाड्या US मध्ये विकल्या नाही जात, तितके भारताने 15 दिवसात विकल्या. चायनाचं कन्झम्पशन जर केलं तर चायना सोबत वॉर करायची गरज नाही, चायना स्वतः मोठं. आज सगळ्यात मोठं मार्केट भारताकरता कोण, दॅट इज इंडिया. आपले IT companies are behind for US. Our pharma company is the third largest market in the world. तर आपलं फार्मा आणि IT will be the capital market of the world in 2027. आणि इंडियामध्ये यूथ पॉप्युलेशन सगळ्यात जास्त. यूथ हा गेम चेंजर. यूथनाच नरेंद्र मोदीला वोटिंग रेट 47 होता 72% पर्यंत. यूथच सगळ्यात जास्त कन्झम्पशन लाईफस्टाईल चेंज करतो टेक्नॉलॉजी. तर मेन काय राहणार आहे, सगळ्यात जास्त यूथ भारतामध्ये. आणि चायना इज नॉट इंग्लिश स्पीकिंग कंट्री, इंडिया इज इंग्लिश स्पीकिंग कंट्री. तो एक सगळ्यात मेजर ऍडव्हान्टेज आहे आपल्याकडे. सातवं आपल्याकडे मेजर पॉइंट आहे लाईफस्टाईल. पैसे नसेल तरी काही ना काही करून हप्त्यानं मोबाईल घेईन, गाडी घेईन, काही नसेल तर 1 नाही 2 मोबाईल घेईन, रिचार्ज बरोबर. लाईफस्टाईल. पैसे एक्स्ट्रा आले तर Amazon, फ्लिपकार्ट झालं, मॉल टाईप कन्सेप्ट आलं, नसेल तर क्रेडिट कार्ड स्वाईप कर. तर लाईफस्टाईल आज प्रत्येकाकडे झालेली आहे. आणि आज प्रत्येक वस्तू व्यक्ती घेतो त्याला ब्रँड पाहिजे. ब्रँड म्हणल्यानंतर सेल्स येणार. सेल्स येण्यानंतर ऑटोमॅटिकली प्रॉफिटेबिलिटी आहे. आज आणि आपले जे FMCG कंपनी आहे हे पण मी काय करतो, एखादा स्लम एरिया, बस स्लम एरियामध्ये काय होतं, तो कमीत कमी 2 रुपयाची शॅम्पू, 2 रुपयाचं साबण घेणार, 10 रुपयाचं तेलाची बॉटली आणणार. आपले FMCG कंपन्या पण बी अशा आहेत, म्हणजे क्लासच्या हिशोबाने प्रोडक्शन तयार. प्रत्येकाला चांगलं राहणं मस्त. आज अँड्रॉइड मोबाईल पाहिलं 85% कोणची जाते फायनान्स ना, Oppo, Vivo, iPhone स्टुडंट कर अवेलेबल. एखाद्या तुम्ही हॉटेलमध्ये गेले त्याची पगार असं एखादी वेटरची 7,500 पण 35 आणि 50,000. आज कॉलेजमध्ये 40% तुम्ही गाड्या पाहायला गेले तर बुलेट 4 व्हीलर तो व्यक्ती घेतो, तर आज 80% फायनान्स नाही. ते भरू आपण आज हप्ता मागतो. तर याच्यावर काय झालं, लाईफस्टाईल आता फास्ट चेंज. ती 10 वर्ष अगोदर जशी लाईफस्टाईल होती ती आता लाईफस्टाईल. आणि आज जी लाईफस्टाईल आहे ती अजून फास्ट वाढणार. आज पुढे चालून नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे, AI बेस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस, रोबोटिक बेस काम होणार आहे. लाईफस्टाईल जी आज लाईफस्टाईल ती त्याच्यापेक्षा जबरदस्त लाईफस्टाईल राहणार आहे. आणि आता SIP चा पैसा फार येतोय मार्केटमध्ये. नंबर 2 रिटेल पार्टिसिपेशन वाढलेलं आहे. तर आज फक्त भारतामध्ये 4.5% डिमेट अकाउंट आहे. येणाऱ्या डेटमध्ये तेव्हा 30 ते 34% डिमेट अकाउंट जातात आणि SIP जाईल, तेव्हा आपलं मार्केट काय आहे हा विचार करा तुम्ही. तर ही आज गुंतवणूक संधी आहे. आणि आज मागच्या 7 महिन्यापासून मार्केट पडतंय. त्याचं कारण आहे
रशिया युक्रेन, क्रूड ऑइल आणि डॉलरची प्राइसेस वाढ. आणि यूएसची जी सेंट्रल बँक आहे, फेडरल बँक, जशी भारताची सेंट्रल बँक RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तशी यूएसची सेंट्रल बँक फेडरल बँक. तर आपल्या इथं काय झालेलं आहे, मागच्या 8 वर्षानंतर रेपो रेट वाढवली भारतामध्ये आणि यूएस. तो एक नेगेटिव्ह परिणाम झालेला आहे. त्याच्या कारण आजच्या डेटला शेअर बाजार खाली आले आणि हे शेअर बाजारमध्ये आजच्या डेटला एक चांगली गुंतवणूक ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि एक लक्षात पाहिजे, जसं तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता तिथं तुम्ही काय देता, ड्युरेशन. एफडी करणार 13 महिने 5 वर्षाची, आरडी करणार 5 वर्ष, सोनं घेणार विकणार नाही, प्रॉपर्टी घेणार भाव आल्यावर विकणार. तर शेअर मार्केटमध्ये पण ती ड्युरेशन मस्ट, शॉर्ट टर्म लॉंग टर्म. तुम्हाला रिटर्न काय एक्सपेक्टेड, रिटर्नची गोष्ट केली तर रिटर्न अनप्रेडिक्टेबल. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये टाटा फंड 70 रुपये होता, 550 पर्यंत. SBI 180 होता. CDSLचा शेअर 200 रुपये होता, 1600 रुपये पर्यंत जाऊन. टाटा एलेक्सी 600 रुपये होता, 9000 पर्यंत गेला. TTML 3 रुपये होता, 300 पर्यंत गेला. तर रिटर्न काय सांगू, रिटर्न अनप्रेडिक्टेबल. यू कॅनॉट कॅल्क्युलेट रिटर्न किती येऊ शकतात. मग विचारलं काय गॅरंटी रिटर्न आहे, लोक म्हणतात सर याच्यात गॅरंटी का शेअर मार्केट. आता मुकेश अंबानी अडाणी का कोण नाही जाणार, बिकॉज काय माहिती का, बिझनेसमॅन सरकार चालवते, गव्हर्नमेंट चालवते. आज मोदी साहेबांना तेव्हा गव्हर्नमेंट उभा करायची होती, 4 लाख कोटी खर्च लागला. ते कोणी दिले, बिझनेसमॅनने. पहिले ITR किती लोक भरायचे, फक्त 2.5 कोटी लोक ITR भरायचे. हे इन्कम डिक्लेरेशन स्कीम आणि नोटबंदी आली तर 7 कोटी लोक झाले. त्याच्यात काय होणार, हे GST मुळे आपलं गव्हर्नमेंट चालतं. तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, पण कितीतरी असे लोक आहेत, इन्कम 2.5-3 लाख रुपये महिना असतो, पण पॅन कार्ड ITR नसतो. टॅक्स करून येणार, टॅक्स येणार कुठून. तर मेन गोष्ट काय, आज मार्केट इथून पुढे फार वाढण्याचे चान्सेस. आणि आज जी गुंतवणूक करायची खरी वेळ, बिकॉज ऑलरेडी मार्केट एक नवीन हायवर होता. 18,700 पर्यंत निफ्टी जाऊन आला आणि सेन्सेक्स 62,000 पर्यंत जाऊन आला. आणि आज आपलं मार्केट तेच 53,000च्या आसपास सेन्सेक्स आहे आणि निफ्टी आज आपली 15,800. तर रशिया युक्रेनच्या मॅटरचे रेट आलेले, इथं तुम्ही चांगली गुंतवणूकची संधी आहे. काही लोक RD करतात, रिकरिंग डिपॉझिट, मंथली RD करण्यापेक्षा SIP करा, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट क्लास. 500 रुपयापासून चालू करू शकता. एक RD केली तुम्ही 5.5% व्याज दर, पैसा डबल होणार 14 वर्षात, पण महागाई डबल होणार 5.5 वर्षात. तुम्ही तुमचे गोल अचीव करू शकता. मग तुम्हाला गोल अचीव करायचे असेल मग SIP करा, 15% ॲव्हरेज रिटर्न, 15-15.5% कंपाऊंडिंग अॅन्युअल ग्रोथ. आणि हे कधीपासून भेटते, मी 15 वर्षापासून मार्केट. काय माहिती का, ही मंदी असते ना, मंदी, करेक्शन म्हणतात. करेक्शन म्हणजे पडलं मार्केट. तर करेक्शन टेम्पररी असतो, ग्रोथ परमनंट असते. खालीवर होणारच मार्केट, खालीवर होणारच. आता मागच्या 40 वर्षात मार्केटने किती रिटर्न दिलं, 17%. मागच्या 30 वर्षात मार्केटना 7 वर्ष निगेटिव्ह रिटर्न दिलं, 24 वर्ष पॉझिटिव्ह. म्हणजे करेक्शन टेम्पररी, ग्रोथ परमनंट आहे. मागच्या 42 वर्षात 16 गव्हर्नमेंट चेंज झाली. इंदिरा गांधी, राजीव गांधीची डेट झाली. 1992 ला सगळ्यात मोठा फ्रॉड झाला, 50%च्या वर मार्केट पडलं. हर्षद मेहता 52% पडलं. .com स्कॅम, यतन पारी. 2008 ला सगळ्यात मोठं मार्केट पडलं. 2008 ला सगळ्यात मोठी जागतिक रिसेशन आलं. 2004 ला अर्थक्वेक आलं गुजरातमध्ये. 2011, 12, 13 2G स्कॅम, कोल इंडिया स्कॅम, युरोझोन क्रायसिस. 2013 ला सिरिया वॉर. 2015 ला चायना स्लोडाऊन, नोटबंदी, GST, कोविड 45%. तिथून मार्केट किती वाढलं, 100 पॉईंट सेन्सेक्स होता, 62,000, 17.5%. पडल्यानंतरच खरी इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी. तुम्ही रेड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तरच तुम्ही ग्रीन एन्जॉय करू शकता. आणि रिटेल लोकांची संख्या काय असते, कधी येतात आपले लोक, तेव्हा मार्केट पॉझिटिव्ह मध्ये असते. तुला किती भेटते, 30%, आता नाही. म्हणजे आपण हायला इन्व्हेस्टमेंट करतो
आणि एफआय विकून टाकते. मग आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर आपला पैसा वाढत नाही, बिकॉज आपण पेशन्स देत नाही 3-6 महिने. आपण कशासाठी मार्केटिंग येतो, डेली मंथली काय. आता डेली मंथली काय, गव्हर्नमेंट काय एव्हरी टाइम इलेक्शन येणार नाही, एव्हरी टाइम प्रॉफिटेबिलिटी येणार नाही. मला एक सांगा, एक बिझनेस स्टार्ट करणारा प्रॉफिटेबिलिटी यायला 1-2 वर्ष लागतात. एखादं ऊस लावल्यानंतर तुम्हाला ते ऊस 8 महिने 12 महिने, तर प्रत्येकाला एक वेळ लागतो. सेम वेळ गुंतवणूक केल्यानंतर एक वेळ तुम्ही द्यायला पाहिजे. आणि हे काही शेअर्स आहेत ते आता चांगले रेटला तुम्हाला भेटत आहे. इन्व्हेस्टमेंट यू पॉइंट. HDFC बँक ही भारताची सगळ्यात मोठी बँक आहे आणि वर्ल्डची नंबर 6 बँक. आणि हिने आतापर्यंत 1995 पासून टिल नाव 2022 18% कंपाऊंडिंग अॅन्युअल ग्रोथ रिटर्न विदाउट डिव्हिडंड आणि बोनस. लाख रुपयाची गुंतवणूक केली असती तर आज 4 कोटीच्या आसपास त्याची व्हॅल्युएशन झालेली आहे. तर आज तो तुम्हाला 1315-1320च्या आसपास आहे. 1300 रुपयाच्या आसपास चांगली गुंतवणूक तुम्ही करू शकता. बँकेत तुम्हाला व्याजदर 5% लाईन उभा राहील. ते पण मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट देणार. 5 वर्षात तुम्ही आज एफडी केली, तुम्हाला रिटर्न काय 30-35 तो तुम्हाला 6 महिन्यात तर 12 महिन्यात. आणि शेअर मार्केट येते HDFC बँक बुडणार आहे का? तुमचे पुढे पैसे घेऊन सट्टा आहे म्हणतात, इन्व्हेस्टमेंट करा. आज एका वर्षात भावनिक असतात. भावनिक हाय, भावनिक लो. हा कोविडचा रेट होतो, सेकंड कोविडचा रेट. आणि लार्ज कॅप म्हणजे ब्लू चिप, ज्यांचं मार्केट कॅप 50,000 कोटीच्या वर, जे भारताला रिप्रेझेंट करतात. 5,500 ब्रांचेस आहे. HDFC लिमिटेडला त्यांनी आता हे केलं, मर्ज केल्यानंतर याचं मार्केट कॅप होतं 9 ते 9.5 लाख कोटी. आणि HDFC ग्रुपचा टोटल मार्केट कॅप 52 लाख कोटी. किती? 52 लाख कोटी. HDFC क्रेडिट कार्ड, HDFC आर्गो, HDFC AMC, HDFC लाईफ, HDFC जनरल इन्शुरन्स, असे 8 कॉर्पोरेट ग्रुप. हे काय तुमचे पैसे घेऊन हे गव्हर्नमेंटचा. इथूनच फोन जातो म्हणजे काय म्हणायचं काय और की त्यांना पैसे लागले. पैसे कोण देणार? शेतकरी देत नाही. शेतकरी टॅक्स. मिडल क्लास काय देणार? विषय संपला. GST टू कलेक्शन इन्फ्रास्ट्रक्चर. उद्या सरकार उभा करायची साहेब 2 लाख कोटी लागत आहे. बिझनेसमॅन, कॉर्पोरेट फंड, हे सरकार चालवलेलं लोक आहे. आणि HDFC ची काही मला काही सांगायची गरज नाही. सगळ्यात मोठा कॉर्पोरेट ग्रुप आहे भारताचा. तर आज तो तुम्हाला 1280-1300 येतो, 1580 रुपयाचा रेट येणाऱ्या 6 ते 12 महिन्यात भेटणार. याचा ऑल टाइम आहे 1800 रुपये. एक हाय बनवणार, नवीन हाय बनवतो. एक लो बनवणार, नवीन लो बनवतो. येणाऱ्या 1-2 वर्ष तुम्ही हा शेअर थोडं तर 2000 रुपयाचा रेट तुम्हाला 50% रिटर्न यायला. आजच्या डेटला एफडी मनी 10 वर्ष आज 5.5%, पण 2025 ला 4% राहतात, 7.5%. दुसरी गोष्ट ICICI बँक इंडस्ट्रियल क्रेडिट इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन बँक ऑफ इंडिया, सेकंड लार्जेस्ट बँक ऑफ इंडिया. आणि ICICI मोठा कॉर्पोरेट ग्रुप आहे. इन्शुरन्स आहे, जनरल इन्शुरन्स आहे, रिटेल मनी, AMC मनी, एसेट मॅनेजमेंट कंपनी, प्लस ICICIdirect.com हा दुसरा ब्रोकर आहे भारताचा, नंबर 2. आपल्या झिरो ऑफ स्टॉक नंतर नंबर 3 ला कोणची डिस्काउंटिंग ब्रोकिंग फर्म आहे ICICIdirect.com. ICICIdirect.com आज खरी लेवल आहे 690 ते 700, 850 रुपयाचा टार्गेट एका वर्षाचा. आणि तुम्ही घेतल्यानंतर शेअर पडला करंट रेट पेक्षा 15%, तर तुम्ही ऍव्हरेज का? ऍव्हरेज कधी करायचं? एक शेअर तुम्ही 1300 ला घेतला, 1850 केला, तर तुम्ही असं म्हणू नका अरे मी घेतला आणि पडला. ही एक गोल्डन इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी पहा. बिकॉज कसं आहे, तुम्ही एफडी मनी 13 महिने थांबा, पण शेअर घेतल्यानंतर लगेच मनी कुठं घेऊन पहा डेली, त्याला वेळ घ्या. तर लार्ज कॅप मध्ये कधी टॉप अप करायचं?
10 ते 15% शेअर खाली आले, बिकॉज ॲव्हरेजिंग पण बी होती आणि रिटर्न पण बी चांगली, घाबरायचं काम नाही. तिसरं डाबर. डाबर ही FMDC कंपनी, दोन कंपनीला मरण नाही भारतामध्ये, डेली नीड्स आणि फार्मा. पॉप्युलेशन कमी नाही होणार, वाढणारच, अनसर्टिनिटी येणारच आहे, नोकरी नसेल तर खाण्यापिण्या नाही राहणार. सेम वेळ डाबर. डाबरचं मेन प्रोडक्शन आहे, कोविड नंतर दोन गोष्टी युजफुल आल्या, दॅट इज च्यवनप्राश आणि हनी, याची मोनोपॉली. कोलगेट नंतर डाबर कोलगेट आणि डाबरची एक कंपनी, डाबरने 18 कंपनीला ॲक्वायर केलेली, पेटकॅर कंपनी, बाकी कंपनी. आता तो हायड्राय कंपनीचे PUSA तिने ॲक्वायर केले, 18 कंपनीज ॲक्वायर केलेले. हा शेअर माझ्या टायमाला 2018 मध्ये 8 रुपये होता, 18 रुपये होता, 18 रुपये 2008, 18 रुपयाचा 680 पर्यंत गेला. 2 वेळेस बोनस दिले आणि डिव्हिडंड दिले, म्हणजे विचार करा 43 पट भेटले 13 वर्ष. 2008 ची गोष्ट, ऑगस्ट सप्टेंबरची. आणि FMDC कंपन्या दर 3 वर्षाला डबल होतो, बिकॉज आपली तर पॉप्युलेशन नसे 6 वेळ लागणे तर 7 वेळेने. आज प्रत्येकाकडे लाईफस्टाईल चेंज होती, एक एक ने 2 2 3 3 आज सोर्स ऑफ इन्कम झालेला आहे. डाबर आज तुम्ही परचेस केला 495, 640 रुपयाचं टार्गेट आहे, 30% रिटर्न तुम्हाला येणाऱ्या 6 एका वर्षाचा व्ह्यू पॉईंट नाही, 6 महिन्याचे व्ह्यू पॉईंट नाही गेलं तर 13 ते 12% रिटर्न. इन्फोसिस भारताची सगळ्यात मोठी कंपनी आहे. TCS जितकं पाकिस्तानचं शेअर मार्केटचं मार्केट कॅप आहे त्याच्यापेक्षा अधिक मोठं मार्केट कॅप TCS. आज श्रीलंका डुबली, श्रीलंकाची TCS आणि इन्फोसिस एका हाताने घेऊ शकता, नेपाळला आणि श्रीलंका, इतकं मोठं मार्केट कॅप आहे इन्फोसिस. इन्फोसिस मध्ये कोणी 1995 ला IPO आला होता, नारायण मूर्तीचा. 1995 ला IPO च्या टायमाला कोणी 1 लाख रुपये लावले असते, टुडेज व्हॅल्युएशन 8.5 कोटी. नारायण मूर्ती हा जॉब करायला गेलता विप्रोकर, अजित प्रेमी, रिजेक्ट केलं. त्याच्यानंतर इन्फोसिस कंपनी टाकली आणि त्याचा पहिला फायनान्स होता नारायण मूर्तीची बायको, 50,000 रुपये ती जॉब करायची. तर हे 8 लोक मिळून भंडारकर रोड पुण्याला 4x4 च्या याच्यामध्ये त्यांनी आपलं ऑफिस टाकलं आणि 1954 त्यांनी आपला IPO आणला इन्फोसिस. आज 8.5 कोटीची व्हॅल्युएशन, 1 लाख. मागच्या 2 वर्षात हा शेअर 4 पटीने गेला, 500 रुपयाचा शेअर 2000 रुपयाला टच झाले. आज तो तुम्हाला 1480 1520 ला एक चांगली लेवल ऑपॉर्च्युनिटी भेटतोय, 20% अपसाईडला आणि नवीन हायकोर्टला तर अजून अपसाईड. आणि आवर IT मार्केट इज द थर्ड लार्जेस्ट मार्केट इन द वर्ल्ड, इट इज द कॅपिटल मार्केट ऑफ द वर्ल्ड. वी आर द BRIs फॉर US. आणि आज सगळ्यात जास्ती सॅलरी आणि सगळ्यात जास्ती टॅक्स IT सेक्टर वाले पे करतात. ॲव्हरेज सॅलरी 2 ते 2.5 लाख रुपये असते. 5वी गोष्ट टाटा मोटर. टाटा मोटर विल बी द नेक्स्ट टेस्ला. तर हा एक डबल होणार, बिकॉज टाटा मोटर आज इलेक्ट्रिकल व्हेकल आहे, EV चा सेल जबरदस्त चालू आहे. बसेस आणि ट्रक ऑल टाइम हायला आहे. हा शेअर का खाली पडला त्याचं कारण होतं जॅगवारा लँडवारा टेक ओव्हर. तर ते ट्रेड वॉरमुळे तो खाली आला आणि डोनाल्ड ट्रम्प आणि चायनाचे रिलेशन चांगले, ज्याच्यात तो शेअर खाली आला ऍक्च्युअल. आणि हे पहिले फिएटचे इंजिन यूज करायचे, आता हे स्वतःचं हे केलं इंजिन. आणि यांचे जे गाड्या आहेत हेरर्स, बाकीच्या जे टिगो EV ते आता चांगले पिकअप करायला लागले आणि तिकडले पण स्लो डाऊन खतम होतोय चायनाचं. तर टाटा मोटर, रतन टाटा ची गोष्ट काय करू सांगायची गरज नाही. लार्ज कॅप कंपनी HDFC लार्ज कॅप आहे, निफ्टी 50 चा पार्ट आहे. ICICI बँक लार्ज कॅप आहे, 3 लाख कोटीचा मार्केट कॅप आहे. डाबर लार्ज कॅप आहे, इन्फोसिस लार्ज कॅप आहे, सेकंड IT कंपनी. टाटा मोटर लार्ज कॅप आहे. टाटा मोटर आज तुम्ही घेतला 380 390, इट इज अ बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी. 330 340 आला तर डोळे बंद करून इन्व्हेस्टमेंट करा, पैसा डबल आणि थोडंसं.
₹600 ₹650 होता 2017. 2018 ₹600 गेला. त्याच्यानंतर खाली तो ₹70 आला. 18 मार्च 2020 ला हा ₹64 होता आणि ₹550 जाऊन आला ऑक्टोबर 2021. आज ₹550 शेअर तुम्हाला ऑलरेडी 30% डिस्काउंट आहे. जसं तुम्हाला Amazon फ्लिपकार्टचं डिस्काउंट असतं, घेता पण त्याची व्हॅल्यू 0 होऊन जाते. मोबाईल असतो पण घेऊन टाकता, काही वस्तू नसती घेऊन टाकता, डिस्काउंट भेटतो. भारतामध्ये एक आहे डिस्काउंट पाहिजे आणि मार्केटिंग करा, बरोबर माल विकला. तसं शेअर मार्केटमध्ये सगळ्यात मोठं डिस्काउंट चालू Amazon आणि फ्लिपकार्ट आहे. इथं तुम्ही युटिलाइज करू शकता. आणि शेअर मार्केटमध्ये एक अजून आहे मिनी मॅक्स अमाऊंटची काही रिस्ट्रिक्शन, मिनी मॅक्स शेअर मॅक्स काही रिस्ट्रिक्शन. तर दर महिन्याला तुम्ही ₹1000, ₹500, ₹2000, ₹2500 करा, गुंतवणूक करत राहा. आजचे जे रेट आहे ते 10 वर्ष काही चेंज नाही. माझ्या टायमात जे रेट होते त्या सगळे 50 पट, 100 पट, 25 पट. पण प्रत्येक कंपनी तुम्हाला टाटा मोटर, रिलायन्स बनवते, काही राग पण लावतात. लाईक रिलायन्स कम्युनिकेशन, सुझलॉन, रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स इन्फ्रा, जेपी असोसिएट. शेअर घेताना सगळ्यात पहिले अॅनालाइज करणं फार महत्त्वाचं. मॅनेजमेंट पाहणं, मार्केट कॅप पाहणं. आपण काय करतो, कमीत कमी रेट ऑफ वाला शेअर. इंस्टाग्राम पाहणार, युट्यूब पाहणार, मीडिया पेट कोणी फुकट नाही सांगत, त्यांना पैसे भेटतात आणि तुम्हाला रिकमेंड करतात. तुमचा टाइमपास होतो, तुम्हाला फ्रीला नॉलेज होतं, तुम्ही घेऊन टाका. 70% लॉस कशामुळे होतो? इंट्राडे मित्रांनी सांगितलं, युट्यूब पाहिलं, टेलिव्हिजन पाहिलं, सेगमेंट चेंज केलं, मग खूप झिरोची व्हॅल्यू काय राहते? फ्रीची व्हॅल्यू 0 राहते. त्यांनी तुम्हाला रिकमेंड केलं, विषय नाही, पैसा तुमचा आहे. इन्व्हेस्टमेंट नॉलेज घेऊन गुंतवणूक करा. गुंतवणूक काही संपणार नाही. लॉस कशात होतो? इंट्राडे, आजच्याच घेऊन आजच्याच विकतो. या कमीत कमी रेटवाला शेअर घेतो, नाही आहे तर सेगमेंट चेंज करतो, बँक निफ्टी. तिथं तुमचा लॉस होणारच आहे. 6वं कंपनी बंजर पेंट. पेंटची डिमांड संपणार नाही. पेंटमध्ये 2च कंपन्या, एशियन पेंट आणि बंजर. लाखोचे करोड रुपये बनवून दिले आणि दर 3 वर्ष डबल जाते. बिकॉज काय माहिती का, वी आर गोइंग फ्रॉम डेव्हलपिंग कंट्री डेव्हलप कंट्री. आपल्या इथं अनेक जाती आहे, अनेक फेस्टिवल आहे, रिनोव्हेशन्स, इनोव्हेशन्स आहे. 140 कोटी पॉप्युलेशन आहे. त्याच्यात आता 4 व्हीलर 2 व्हीलर पण बी आले, प्लस त्याच्यानंतर बाहेरचं मार्केट पण बी. 2च आहे, एशियन पेंट आणि बंजर पेंट. माझ्यापासून आतापर्यंत 40 ते 64 पट झाले हे 13 वर्षात माझ्या पिरियड. हे कधी 30%, 40% खाली आले ना, काहीच नाही करा, गोळे बंद करायचे, बाहेर करायचे. भारतामध्ये फक्त 7च पेंट कंपनी चांगली, त्याच्यातले 2च एसटी चालतात, एशियन पेंट आणि बंजर. पण एशियन पेंट 3000 नाही घेऊ शकत, मग ₹600 हाल. मग सर म्हणजे याचा अजून पण तो स्वस्त आहे, तो कमी रेट. हा बेस्ट. हा ₹30 शेअर होता माझ्याकडे, ₹900 पर्यंत 10 वर्ष. 30 पण 180 होता लॉकडाऊनच्या, ₹900. आता तुम्हाला 640, 650 ला भेटतोय. वन ऑफ द बेस्ट. टाटा पॉवर पुढं चालून पॉवरला फार डिमांड आहे. रिन्युएबल पॉवर, सोलार पॉवर. त्याच्या टाटा पॉवर, टाटा ग्रुपची कंपनी, निफ्टी 50ची कंपनी. टाटा पॉवर मी ₹50 रिकमेंड केली, 300 पर्यंत जाऊन. रशिया युक्रेनमध्ये 206 रिकमेंड केला, 294 जाऊन. 210 ते 225 मध्ये गोल्डन इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी आहे टाटा पॉवर. लक्ष्मी ऑर्गॅनिक, स्पेशलिटी केमिकलला आतापर्यंत 100 ते 125 पट रिटर्न दिले मागच्या 8 वर्षात. लक्ष्मी ऑर्गॅनिक 350, 360, आज 340. वन ऑफ द बेस्ट कंपनी. स्पेशलिटी केमिकल म्हणून पैसा डबल येणाऱ्या 2 वर्ष. टाटा मोटर 290. आदित्य बिर्ला फॅशन लिमिटेड, ते श्रीलंका टेक्सटाईल आणि बांगलादेश टेक्सटाईलला इम्पॉर्टन्स आहे. तो सध्या अनसर्टिनिटी आहे, तर भारताला इम्पॉर्टन्स दिसते टेक्सटाईल म्हणून. त्याच्यात कुमारन बिर्ला साहेबांचा ग्रुप आहे, आदित्य बिर्ला, ज्यांनी पीटर इंग्लंड बाकीच्या ग्रुप्स टेक ओव्हर केलेले आहे. तर हा आदित्य बिर्ला फॅशन लिमिटेड 240 ते 250 च्या मध्ये घ्या. ऑलमोस्ट पैसा डबल येणाऱ्या 3 वर्षात. एका वर्षात 330 ते 340 रुपये टार्गेट आहे. बजाज फायनान्स काय सांगायची गरज आहे. ₹100 शेअर आज 8000 पर्यंत गेला. फेस व्हॅल्यू ₹2.
5 न मल्टिप्लाय केला 40,000, डिव्हिडंड बोनस पकडून 48,000, 100 रुपयाचा 48,000, 1 लाख रुपये टाकले असते तर 4.8 करोड फक्त 12 वर्षात. आपण काय घेतलं, मोबाईल चेंज करत बसलो, टेलिव्हिजन, एसी आणि आता हप्ते भरतो क्रेडिट कार्डचे. म्हणजे आपल्याला काय वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजे. गुंतवणूक सर 6 महिने 1 वर्ष कोण पाहणार आहे, काही 1-2 दिवसाकरता असेल तर सांगा. 1-2 दिवसात एक तर पैसे येणार नाही तर जाणार. जिथं 4 रुपये प्रॉफिट पाहिजे मग 2 रुपये लॉस करायची आपली ताकद पाहिजे. मग तुम्हाला पैसा पण नाही द्यायला पाहिजे आणि पैसा निघायला पाहिजे, मग इन्व्हेस्टमेंट. त्याच्यावर बजाज फायनान्स आज तुम्हाला चांगले रेट लागेल. बजाज फायनान्स लॉकडाऊनला 1800 रुपये होता एप्रिल, 9,000 पर्यंत गेला ऑक्टोबर 2022-21, फक्त 15 मिनिट. आता 8,000 रुपयाचा शेअर तुम्हाला 5,500 लार्ज कॅप कंपनी निफ्टी 50. टोटल बजाज ग्रुपचा मार्केट कॅप आहे 14.5 लाख. बजाज ऑटो, बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स, बजाज हिंदुस्तान, बजाज ग्रुपचे 17 कंपनी आणि एंडोरन्स वॉर ते पण त्यांचेच कंपनी. ऑटो इन्शुरन्स 19 कंपनी. बजाज ग्रुपचा सगळ्यात मोठा प्लॅन आमच्या औरंगाबादमध्ये, त्यांचे भतीजे जे तारंग जे ते खास माझे मित्र आहेत, माझे क्लाइंट पण मी राहिले. लक्ष्मी ऑर्गॅनिक ही गोयंकाची कंपनी, हे माझे क्लाइंट गुजरात बेस. मी गुजरातला 2 वर्ष होतो. लक्ष्मी ऑर्गॅनिकचा शेअर मी 180 ला रिकमेंड केला होता मे महिन्यात आणि 600 रुपये पर्यंत जाऊन आले. तो वन ऑफ द माय फेवरेट कंपनी. डॉक्टर रेड्डी फार्मास्युटिकल कंपनी 3,600, 3,750, 4,800 चा टार्गेट आहे. त्याच्यानंतर वायर्स मध्ये पॉलीकॅप केबल्स आहेत जे इन्फ्रास्ट्रक्चर यूज होतंय. हा पॉलीकॅप केबल मी लॉकडाऊनला 550 ने सांगितला. दिवाळीमध्ये मी टॉप 3 पीक मध्ये 900 रुपये रिकमेंड केला, 2700 रुपये पर्यंत जाऊन आला. 3 to 4x रिटर्न माझ्या क्लायंटला भेटले फक्त 1.5 वर्ष. मोनोपॉली बिझनेस वाले आता हे कंपनी आहे जे माझे फेवरेट कंपनी आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक डिफेन्स मध्ये सगळ्यात बाप कंपनी. हिंदुस्तान एरोनॉटिक आज डिफेन्सची फार गरज आहे भारतामध्ये. तर हिंदुस्तान एरोनॉटिक मी रशिया युक्रेनचे बॅटल मी 1280 ला रिकमेंड केला, 1750 रुपये जाऊन आला. मार्केट निगेटिव्ह पण शेअर पॉझिटिव्ह. तर हिंदुस्तान एरोनॉटिक कधी पण 1400 1450 आला तर बाय करा. डेक्सन टेक्नॉलॉजी 3200-3300 इलेक्ट्रॉनिक इम्पोर्ट एक्सपोर्टचं ट्रेड करतो. हा मल्टीबॅगर झाला, 14 पण रिटर्न दिले लॉकडाऊन पासून. पण आता हा 50% खाली आलेला आहे. 6,500चा 3200-3300 वन ऑफ द गोल्डन इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी. 4,500 रुपयाचा टार्गेट. सीडीएसएल भारताची सगळ्यात मोठी डिपॉझिटरी डिमेट आपण प्रोव्हाइड केली. 230 ची रिकमेंडेशन मी रिकमेंड केले 180 रुपये. आता लोक म्हणले सर बायचा कॉल दिला का सेलचा कॉल दिला? मी म्हणतो बायचाच कॉल दिला. ते म्हणतो मार्केटवर चालला आपला शेअर कंटिन्युअसली खाली चालला. मी म्हणतो काय हरकत, पण काही लोकांना शेअर घेतल्यानंतर वरच पाहिजे. काही लोक असे होते ते 30-40% 250-260 ला काढला आणि ऑगस्ट 2021 ला 1650 रुपये आणि तिथंच म्हणता सर 2200 टार्गेट आले. मग माझ्याकडे 4,500चं टार्गेट, काय हरकत नाही. तर कसं असतं तेव्हा टेलिव्हिजन वाले रिकमेंड करतात तरच लोक मॅक्सिमम लोक हे करतात आणि तेव्हा एखादा स्टाफ वर. सीडीएसएल हा शेअर माझ्याकडे 1150 क्वांटिटी ऑन एन एव्हरेज ऑफ 200, वन ऑफ माय फेवरेट. लक्ष्मी ऑर्गॅनिक माझ्याकडे 1,200 रुपयांनी कंपनीच्या मालकाने मला दिलेले 2 लाख रुपयाचे. त्याच्यानंतर 180 रुपयाला मी 2000 क्वांटिटी घेतलेले, 550 गेला तरी विकला नाही. काल मी ऑफिस घेतली मी 364, वन ऑफ द माय फेवरेट. 3x प्लस माझ्याकडे वन ऑफ द बेस्ट शेअर्स जो मी घेऊन विकला नाही दॅट इज विगार्ड पण मी माझा पैसा ॲटलीस्ट 43 to 45 झाले, 1200 स्पीड झाली. तर हे असे काही शेअर्स आहेत तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि ज्याला शेअर मार्केट समजत नाही ते म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू. तुमचा फंड मॅनेजर मॅनेज करतो, तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. फंड मॅनेजर तुमचा पैसा कलेक्ट करा, तो 40 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत, त्याच्या अंडर टेक्निकल एनालिसिस टीम, फंडामेंटल एनालिसिस टीम असते. तुम्हाला फक्त काय करायचंय, एफडी जशी करता तसं म्युच्युअल फंड मध्ये वन टाइम पैसे टाका, किंवा मग जसं तुम्ही आरडी करता 500 रुपयाची, तशी 500 रुपयाची आरडी करून
6 महिन्यात पैसा लावून 6-6.5 वर्ष 1000 रुपयाची SIP केली तर तुमचं 20 वर्षात 2,40,000 रुपये जमा होतो. आतापर्यंत नॉट लेस दॅन 22,500 ते 24 लाख रुपये आलेले स्मॉल अँड मिड कॅप फंड. लार्ज कॅपची गोष्ट केली तर ऑलमोस्ट 18-18.5 लाख. तर याच्यातले सगळ्यात चांगले फंड्स मी तुम्हाला रिकमेंड करतो. इन्व्हेस्को इंडिया क्वांट्रा फंड 18% रिटर्न आहे मागच्या 6 वर्षात. माझे क्लायंटचे पैसे दर 5.5 वर्ष डबल बनलेले. HDFC लार्ज कॅप मिड कॅप फंड हा एक चांगला एक फंड आहे. तिथं लार्ज अँड मिड कॅप मध्ये जाईल रिस्क लो आहे. तिसरा आदित्य बिर्ला फोकस इक्विटी फंड आहे. टॉप 30 कंपनीज मध्ये तुमचं इन्व्हेस्टमेंट होतो. चौथा फंड आहे कोटक एमर्जिंग इक्विटी फंड हा मिड कॅप फंड आहे. पाचवा आहे कॅनरा रोबो फ्लेक्सी कॅप फंड. याच्यात स्मॉल मिड अँड लार्ज कॅप मध्ये गुंतवणूक होती. इथं तुम्हाला रिटर्न येणार 14 ते 15%. SIP करणार तर 6 ते 10 वर्ष ड्युरेशन पाहिजे आणि वन टाइम केलं आता तर चांगली गोल्डन इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे. 1.5 वर्ष थांबले तर 13-15% रिटर्न विदाउट एनी रिस्क बिकॉज फंड मॅनेज करतो. आणि तुम्हाला इतकीच भीती वाटते बाबा बिर्लाचं काय घर आहे कोटकचं काय घर. SBI सगळ्यात मोठी भारताची AMC 5.5 लाख कोटी. SBIच्या कोणी वन टाइम पैसे टाकले असते 1-1 लाख रुपये NFOच्या टायमाला तर 4.5-5 कोटी पण दिले. 1995-1998 तर तुम्ही वन टाइम पण टाकू शकता. वन टाइम म्हणजे FD वन टाइमला मिनिमम 5,000 रुपये गुंतवणूक मॅच किती टाकू शकता. SIP करायची असेल तर 500 पासून सुरुवात करू शकता. मॅच किती तुम्ही घाबरत असाल तर तुम्ही थेंबाथेंबाने SIP पे करा. जितकी करू शकता तितकी करा, काय हरकत नाही. सॅलरीचा 20 ते 25% करा. 10 वर्षात तुमचा पैसा 3 पट तुम्हाला इन्स्टॉलमेंटला कोणीच पैसे देणार. शेअर मार्केट मध्ये छाती खालीवर होत असेल तर मग हे बेस्ट. आणि प्रत्येकाकडे 3 प्लॅनिंग असतात. रिटायरमेंट प्लॅनिंग पैसे पाठीमागून पडून आपल्याकडे चांगली ऑफिस चांगलं घर आपल्याला घ्यायचं असेल या चाइल्ड एज्युकेशन डॉटर मॅरेज नाही. एक फायनान्शियल प्लॅनिंग अचीव करायचं असेल 14-15% ते इट कॅन बी अचीव बाय MM. शेअर मार्केट मध्ये नॉलेज फार इम्पॉर्टंट. काही कंपन्या तुम्हाला मल्टीबॅगर बनवून देईल पण काही कंपन्या तुम्हाला व्हॅल्यू तुमची डिस्ट्रॉय करून टाका. लाईक येस बँक, DHFL, आरकॉम, JPSC शेअर सुझोलॉन. तर काही वेल्थ क्रिएटर असतात काही वेल्थ डिस्ट्रॉयड असतात. पण तुम्हाला दोघांपैकी काही नको पण एक सेफ रिटर्न पाहिजे 14-15% दॅट इज MM. आणि 1961 पासून म्युच्युअल फंड पहिले UTI कंपनी होती. आज 43 कंपन्या आहे. माझ्या टायमाला 1400 कोटीची SIP होती. आज 12,000 कोटीची SIP. मार्केटमध्ये सगळ्यात जास्त पैसा SIP थ्रू या आणि DIP. आपलं एका खासदाराने विचारलं काँग्रेसच्या अपोजिशनला अरे FI तर मार्केट सोडून चालले काय नाही ठेवलं म्हणजे भारतामध्ये. शशी थरूर म्हणला. तर आपली फायनान्स मिनिस्टर म्हणली सीतारामनजी FI आले काय गेले काय आपल्याला काही घेतले नाही. आज रिटेल यायला लागली सगळ्यात मोठी गोष्ट आणि SIPचा पैसा. आज आपल्या लोकांना माहित पडलं भारताचं मार्केट किती स्ट्रॉंग आहे. पहिले ब्रिटिश लोकांनी लुटला आज गोरे लोक लुटतात. विषय संपला म्हणे आम्हाला काही डिबेट नाही करायचं म्हणे. पहिले फक्त फॉरेन लोक पैसे कमवायचे आणि विकायचा टाइम आला तर आपल्याला हार घालून चालले जायचे. आज रिटेलला माहित पडलं आपलं मार्केट किती स्ट्रॉंग जाणार आहे. तर तिनं राज्यसभामध्ये सांगितलं FI गेली तरी चालत. मागच्या 7 महिन्यापासून FI विकायला लागली. आज FI ची गरज नाही. आज आपल्याला US मार्केट पाहावं लागतं. US मार्केट पॉझिटिव्ह तर इंडियन मार्केट पॉझिटिव्ह. येणाऱ्या 8 वर्षात हे लोक आपलं मार्केट पाहतात इतके बिकॉज एमर्जिंग मार्केट मध्ये इंडिया विल आउटपरफॉर्म. मागच्या 2 वर्षात सगळ्यात जास्त रिटर्न कोणी दिलं तर भारताच्या मार्केटमध्ये. मागच्या 10 वर्षात कोणी रिटर्न दिलं तर US मार्केट. तो ग्लोबल मार्केटला US आउटपरफॉर्म केलं. आता हे 10 वर्ष येणारा डिकेड एमर्जिंग मार्केट मध्ये इंडिया आउटपरफॉर्म करणार नो डाऊट. बिकॉज जे काही इन्फ्रास्ट्रक्चर जे काही रिटेल पार्टिसिपेशन FI पार्टिसिपेशन आणि जे काही इंडस्ट्रियल ग्रोथ आहे ते आज मोदीची ऍक्टिव्हिटी वर्ल्ड मध्ये टॉपवर झाली. पहिले G20 मीटिंगला इथून एखादा आपला PM याचा तर शेवटची खुर्ची घ्यायची. आज G20 मध्ये मोदी साहेब आले तर एंट्री समोर. G20 मीटिंग असू द्या या वर्ल्ड मीटिंग असू द्या आज नरेंद्र मोदीची ऍक्टिव्हिटी जबरदस्त झालेली. श्रीलंका बँक करते. नेपाळमध्ये पण विचारला. त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकाचे 2-3 कंट्रीज, पाकिस्तान, श्रीलंकाला फक्त फोन लावला तर इथं अंबानी अडाणी म्हणतात आम्ही दोघं आहे तुम्ही काही काळजी करू नका काय सौदा महाराज मारून. म्हणजे आज कंट्री घ्यायला तयार आहे फक्त 2च
अडाणी आणि अंबानी, बाकी सोडून दे. नेपाळ घाबरला. नेपाळ म्हणजे आता चायना आपला गेम करणार आहे, आता तुम्ही आम्हाला वाचवा नाही ते फायलिंग करायचे लॉकडाऊन. तर मोदीची आयडेंटिटी इतकी जबरदस्त. युक्रेनवाल्याने फोन केला, ते रशियावाल्याला सांग, रशिया फोन करतो भारताला, तुम्ही काहीतरी करा. म्हणजे आज हे लोक पहिले युएस ला फोन लावायचे, आज ते फोन लावायचे. पहिले युएस च्या अगेन्स्ट कोणी उभा नाही राहायचं. पण आता तेव्हा भारतनं इंटरफिकेशन केलं रशिया युक्रेनच्या मॅटर मध्ये, चायना चुपचाप, आपला युएसचं प्रेसिडेंट चुपचाप. तर आज भारताची आयडेंटिटी ग्लोबल मार्केटमध्ये जबरदस्त झालेली आहे. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड हा तुम्ही सेकंड इन्कम सोर्स पाहून करू शकता. करिअर ऑपॉर्च्युनिटी पण ती फार आहे. करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता, बँकिंग सेक्टरमध्ये वेल्थ मॅनेजरला जाऊ शकता, इन्स्टिट्यूशनल ब्रोकिंगला जाऊ शकता, स्वतःचा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून व्यवसाय चालू करू शकता, स्वतःची गुंतवणूक चालू करू शकता. करिअर इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आणि इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी तिघे पण याची आजच्या डेटला अवेलेबल आहे. एक 5 मिनिटाचा एक सेशन गेली. तर जसं मेजर प्लेस भारताची हे ज्यांच्यावर आपलं मार्केट डिपेंड आहे, एफआय फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर, जेपी मॉर्गन स्टॅनली, सिटी ग्रुप, स्टँडर्ड चार्टर्ड हे भारताचे सगळ्यात मोठे काय म्हणजे इन्व्हेस्टर. यांनी बाईंग केली तर मार्केट वर जाते, यांनी सेलिंग केली तर मार्केट खाली जाते. तर आज जे मार्केट खाली आहे बिकॉज ऑफ एफआय सेलिंग मागच्या 7 महिन्यापासून. आणि हे आमच्या पिरियडला कधी झालं असतं ना, एफआय सेल करत होती तर मार्केट 12,000 झालं असतं. तर आज रिटेल आला आणि एसआयपीचा पैसा आला, याच्यामुळे आज मार्केट 16,000 ला धरून आहे. युएसचं मार्केट 30% आहे. तर आज सगळ्यात चांगली गोष्ट आहे रिटेल आणि म्युच्युअल फंड इंडस्ट्री. डीआय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर. डीआय म्हणजे सगळ्यात मोठा प्लेयर आहे एलआयसी. तिसरा आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्री. आज 43 म्युच्युअल फंड कंपनी आहे भारतामध्ये. भारताचा टोटल यूएम 38 लाख कोटी आणि भारताची एसआयपी 12,500 कोटी पर मंथ, म्हणजे बाय डिफॉल्ट 2.5 ते 3 लाख कोटी येणार. रिटेल इन्व्हेस्टर वाढला. पहिले भारतामध्ये फक्त 2% लोक ट्रेडिंग करायचे, 4.5. सीडीएसएल चे 2 कोटी डिमेट अकाउंट होते, आज 5 कोटी. तर रिटेल 23 ते 24% जाणार आहे. रिटेल मध्ये आपण भारतामध्ये 2 स्टॉक एक्सचेंज आहे. सगळ्यात मोठा स्टॉक एक्सचेंज बीएससी मुंबई स्टॉक एक्सचेंज इंडिया लिमिटेड 1875 मध्ये फॉर्म झाला. पहिले याचं नाव होतं नेटिव्ह शेअर स्टॉक ब्रोकर असोसिएशन. 1932 ला वॉर झाला, रिनेम झाला मुंबई स्टॉक एक्सचेंज इंडिया लिमिटेड. एनएससी 1992 ला आला, नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडिया लिमिटेड. मार्केटचा टायमिंग आहे 9:15 ते 3:30 आणि मार्केटचा टर्नओव्हर 3.25 ते 3.5 लाख कोटी पर डे. याच्यावर दुनिया बंद होती, मार्केट चालू. आमच्या असोसिएशन मध्ये अरे मार्केट काही दिवस बंद करायला मार्केट पडाला, तेव्हा आपली आयडेंटिटी होती, काय हरकत नाही, तुम्ही चुपचाप बसा असोसिएशनला बोलला. पण त्या दिवशीपासून मोदी साहेबांना कमिटमेंट केलं, त्या दिवशी नंतर कधी मार्केट पडलं नाही. त्या दिवशीपासून टोटल अपसाईड. तर ऑक्टोबर 2021 त्याच्यानंतर जे काही रिटेल एसआयपी आले ते आम्ही इतका कधी विचार केला नव्हता जितके लोक आता आले. तर हे 2 स्टॉक एक्सचेंजचे 2 स्टॉक एक्सचेंज मध्ये 7,500 कंपन्या लिस्टेड आहे. मार्केटचा टायमिंग 9:15 ते 3:30. आपले मार्केट का खालीवर होतं याला प्रिडिक्ट करणे निफ्टी आणि सेन्सेक्स हे भारताचे इंडेक्स. निफ्टी मध्ये टॉप 50 कंपनी येतात विच इज पार्ट ऑफ एनएससी. सेन्सेक्स मध्ये टॉप 30 कंपनी येतात विच इज पार्ट ऑफ बीएससी. एनएससी बीएससी मध्ये 7,500 कंपनी आहेत. पण जे टॉप कंपनी येतात ते हे टॉप कंपन्या परमनंट नसतात. एक कंपनी दुसऱ्या कंपन्या रिप्लेस करते आणि सेक्टर वाईज वेटेज असतो. तर सगळ्यात पहिले सेक्टर आयटी, मग बँकिंग, मग मेटल सेक्टर, मग तुमचं असतं ऑइल अँड गॅस, ऑटोमोबाईल, फार्मा, एफएमजीसी, टेलिकॉम, सिमेंट. तर असे 11 सेक्टर, सब सेक्टर 7. तर 17 सेक्टरचे 50 कंपन्या. निफ्टी मध्ये जे 50 आहे ते सेन्सेक्स मध्ये 30 कंपन्या. सेन्सेक्स आणि निफ्टी हे रिप्रेझेंट करतं मार्केट तेजी म्हणी का मंदी म्हणी,
किंवा मार्केट पॉझिटिव्ह का नेगेटिव्ह क्लोज. फॉर एक्झाम्पल 17,800 ला आज क्लोज झाला, 60,000ला क्लोज झालं सनसेट 3:30 आणि उद्या क्लोजिंग दिली 3:30 17,800 चं 17,900 प्रीवियस क्लोजच्या वर पॉझिटिव्ह, प्रीवियस क्लोजच्या खाली नेगेटिव्ह, तर तुम्हाला नेगेटिव्ह साईड म्हणून. सनसेट 1979 ला 100 पॉईंट होता, आता किती गेलं 62,200. निफ्टी 1992 ला 1000 चं किती गेलं 18,600. ऍव्हरेज रिटर्न 17.2%. डिव्हिडंड आणि बोनस सोडून आणि बेस्ट परफॉर्मिंग कंपनी सोडून तर डिव्हिडंड आणि बोनस पकडलं तर 21 ते 22%. चक्रव्याज 3.5 वर्षात पैसा डबल कोण देतं, मिनी अमाऊंट ना रिअल एस्टेट येते. पण बघा हे पण रोड टच असेल, काही बिल्डर असेल, हे असं ते करू शकता. एखादा इन्व्हेस्टर त्याला 10-12 तर इथं निम्मी अमाऊंट पासून चालू एक शेअर घेऊ शकता तुम्ही 250 रुपयाचा, मॅक्स किती टाकू शकता. मल्टिपल डिमेट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करू शकता. तर सगळ्यात पहिले तुम्हाला 2 गरजेचे अकाउंट ओपन करणं. तर डिमेट आणि ट्रेडिंग अकाउंट राहणं फार आवश्यक आहे. मल्टिपल डिमेट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करू शकता. डिमेट मध्ये तुमची होल्डिंग मेंटेन राहते. डिमेट मध्ये तुम्ही तुमचे शेअर्स ट्रान्सफर करू शकता. ओनरशिप रेकॉर्ड तुमची मेंटेन राहते इलेक्ट्रॉनिक फॉर्म. आज तुम्ही डिमेट तुमचं फायनान्शियल लॉकर राहिले म्हणजे त्याच्यात तुम्ही शेअर्स करू शकता, म्युच्युअल फंड, ई इन्शुरन्स पॉलिसी, बॉन्ड, गोल्ड ETF या गोल्ड 7 बॉन्ड ठेवू शकता आणि तुमचे होल्डिंग तुमच्या फॅमिली मेंबरला ट्रान्सफर करू शकता. तर डिमेट अकाउंट म्हणजे डिमॅटेरियलायझेशन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. तुम्ही शेअर्स अगेन्स्ट लोन पण घेऊ शकता गिरवी टू. मल्टिपल डिमेट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करू शकता. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, शेअरची खरेदी आणि विक्री ब्रोकर थ्रू करते. तर डिमेट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला फंड ट्रान्सफर करावा लागतो. UPI ID, नेट बँकिंग या गुगल पे, फोन पे. फंड ट्रान्सफर केला तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये, शेअर घेतल्यानंतर डिमेट अकाउंट मध्ये, विकल्यानंतर ट्रेडिंग अकाउंट आहे, नंतर सेव्हिंग अकाउंटला ट्रान्सफर करा. आणि सगळ्यात मोठी रेग्युलेटरी बॉडी सेबी. पूर्ण बँकला RBI रेग्युलेट करते, पूर्ण इन्शुरन्स कंपनीला IRDA रेग्युलेट करते, पूर्ण मार्केटला सेबी रेग्युलेट करते. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मोस्ट पॉवरफुल रेग्युलेटरी बॉडी इन द वर्ल्ड, नॉट इन इंडिया. तर RBI च्या ऍक्ट मध्ये, सेबीच्या ऍक्ट मध्ये कोणाला चेंजेस करायचे असेल फक्त फायनान्स मिनिस्टर विथ द अप्रुव्हल ऑफ पार्लिमेंट मेंबर इन लोकसभा राज्यसभा बिल पास, नो इंटरफिकेशन. काही लोक कोल्हापूर साईडला फिक्स रिटर्न देतात 5%, 10%, 15%. देतात 2-3 महिन्यानंतर गायब होतात, नंतर तुम्हाला त्याला पाहा. तर असे कितीतरी लोक पैसे घेऊन गेलेले. मराठवाडा साईड, कोल्हापूर साईड. एक अजून एक चिटफंड तुम्ही पाहिला असाल, शारदा चिटफंड वेस्ट बेंगालचं 60,000 कोटीचा लफडं. त्याच्यानंतर ब्रँड अँबॅसेडर मिथुन चक्रवर्ती आणि यांचे डिस्ट्रीब्युटर कोण होते, IPS अधिकारी आणि स्वतः ममताचे रिलेटिव्ह, अर्ध कॅबिनेट मिनिस्टर म्हणलं तरी चालेल वेस्ट बेंगाल. एकाचे पैसे भेटले नाही, सगळं मॅटर क्लिअर झालं.